नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सेक्टर 17 वाशीमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यानात. बरोबर सेक्टर 17 मध्ये शहराच्या मध्ये वसलेले हे एक उद्यान आहे. शहराच्या मधोमध अगदी एक मानवनिर्मित जंगल असल्याचा भास आपल्याला होऊ शकतो इथे येऊन. ठिकठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून, विविध मोठमोठ्याले रिक्षा लावून एक सुंदर असे उद्यान बनवलेले आहे. उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुसज्ज अशी विरंगुळा केंद्र बनवलेलं आहे. आपण पाहू शकता विविध प्रकारची उंच अशी झाडे लावून सुंदर असं हे एक उद्यान बनवलेलं आहे. छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेलं आहे एक गार्डन. विविध प्रकारचे राईड्स इथे छोट्या मुलांसाठी आहेत. उद्यानाच्या सभोवताली म्हणजे उद्यानाच्या चारही बाजूने मोठमोठ्याले वृक्ष लावून त्यांच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. आपण जर उद्यानामध्ये प्रवेश केलात तर आपण एखाद्या घनदाट जंगलामध्ये आलो असल्याचा भास होतो. येथे विविध प्रकारची वृक्ष, विविध प्रकारची फुलझाडे येथे लावलेले आहेत. विविध प्रकारच्या परिसराला अनुसरून येथे विविध प्रकारचे पुतळे ठेवलेले आहेत. आपण पाहू शकता नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे अतिशय सुंदर अशी हिरवळ दाटलेली आहे. हरणांच्या ताफ्याचा एक पुतळ्यांचा समूह इथे ठेवलेला आहे. विविध प्रकारची फुलझाडे आहेत. आपण पाहू शकता सुंदर अशी फुले. आजूबाजूचा निसर्गरम्य असा हा परिसर. मित्रांनो, हे जे उद्यान बनवले आहे ते आज की 1-2 वर्षापूर्वीची मेहनत नाही, तर खूप वर्षापूर्वीची म्हणजे 10 ते 15 वर्षाची मेहनत आहे. तेव्हाच हे वृक्ष मोठे झालेले आहेत. महानगरपालिकेच्या तर्फे या वृक्षांचं संगोपन केलं जातं. बसण्यासाठी ठिकठिक शेड बनवलेले आहेत. आपण पाहू शकता गाय आणि वासरू. गाय म्हटलं तर मायेचं प्रतीक, वात्सल्याचं प्रतीक, आणि त्याची या प्रतीक म्हणून त्याचा हा पुतळा उभारलेला आहे. आजूबाजूचे उंच असे घनदाट वृक्ष. मुलांना खेळण्यासाठी सुंदर असे हे मैदान. विविध प्रकारचे वृक्ष लावून मानवनिर्मित घनदाट जंगल बनवण्यात आलेलं आहे. वडाचा वृक्ष. वटपौर्णिमा नुकतीच झाल्यामुळे आपल्या भगिनींनी धागे बांधलेले आहेत. आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा हा परिसर, आल्हाददायक असा हा परिसर. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे. वटवृक्ष, त्याच्या सभोवताली बसण्यासाठी केलेली व्यवस्था. वटवृक्षाचा सुंदर असा बनवलेला हा पार म्हणतात त्याला. सभोवताली बनवलेला सुंदर असा हा नजराना. जॉगिंग ट्रॅक. उद्यानच्या सभोवताली बनवलेले
लावलेले सुंदर असे वृक्ष, सुंदर अशी फुलझाडे, विविध प्रकारची लावलेली फुलझाडे आपण पाहू शकता. मित्रांनो, ही सकाळची वेळ असल्यामुळे इथे गर्दी कमी होती, पण दुपारनंतर जसजशी संध्याकाळ होत जाते तशी गर्दी खूप वाढत जाते. सुंदर असा परिसर. या आजूबाजूच्या परिसरात, या गार्डनमध्ये समय म्हणजे वेळेनुसार विविध प्रकारचे संगीतही वाजवलं जातं. ओपन जिम ही संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात ओपन जिम ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे. त्याचाच हा एक प्रकार. ज्या लोकांना जिममध्ये जाता येत नाही त्यांना फिटनेस राखण्यासाठी, आपला व्यायामासाठी ओपन जिमची संकल्पना इथे राबवण्यात आलेली आहे. सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे. कडेकडेने लावलेले सुंदर असे हे वृक्ष, मोठमोठाले वृक्ष, सुंदर वृक्ष. मित्रांनो, तुम्ही जर नवी मुंबईच्या परिसरात आलात तर विविध उद्यानांना नक्की भेट द्या. सुंदर अशी कलात्मकतेने बनवलेली सुंदर अशी उद्याने आहेत. जर वाशीमध्येच जर तुम्ही भेट दिली तर एक उद्याने पाहायला एक दिवस पुरणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला ही उद्याने दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही पाहू शकता, हा जॉगिंग ट्रॅक आहे. अतिशय सुंदररित्या बनवलेली ही विश्रामगृह, म्हणजे जर कोणी येथे आले तर त्यांना सावलीत बसण्यासाठी सुंदर अशी घरं छोटी छोटी बनवलेली आहेत. हे गजराजांचा सुंदर असा पुतळा. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी या उद्यानामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुतळे बसवलेले आहेत. सुंदर असे हे पुतळे. विविध प्रकारची झाडे लावून सजवण्यात आलेले आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास येथे आहे. आपण पाहू शकता, हा जो किलबिलाट आहे, पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो या उद्यानातील पक्ष्यांचा आहे. कृत्रिमरित्या बनवलेला नाही, तर येथील उद्यानातील वृक्षावरती बसलेल्या पक्ष्यांचा हा किलबिलाट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरातील शहरांची कीर्ती सगळीकडे पसरेल. माडापासून असे अनेक वृक्ष येथे लावलेले आहेत. जॉगिंग ट्रॅकही बनवलेला आहे आजूबाजूला. उद्यानाच्या भोवताली गोलाकार जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे.
आपण पाहू शकता. नयनरम्य अशी हे दृश्य